आता कुटुंबातील जमीन हस्तांतरित करत असताना कोणतेही नजराना टॅक्स हा भरावा लागणार नाही। हो, महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, 28 जानेवारी 2026 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आता कुटुंबामध्ये जमीन हस्तांतरित करत असताना आपल्याला कोणताही टॅक्स किंवा नजराना हा भरावा लागणार नाही। तर चला हा शासन निर्णय सविस्तरपणे समजून घेऊया। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आता कोणकोणते बदल झालेले आहेत ते आपण बघूया। हा बदल जमीन वारसा हक्काने कुटुंबातील वाटप आणि हस्तांतर करताना जो काही टॅक्स भरावा लागत होता तो टॅक्स आता इथून पुढे भरावा लागणार नाही आणि हा थेट निर्णय हा महाराष्ट्रभर लागू झालेला आहे। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कोणतेही कायदेशीर प्रश्न किंवा अडचणही भासणार नाही। आता आपण बघूया कोणकोणत्या प्रकरणामध्ये आपल्याला टॅक्स किंवा नजराना हा भरावा लागणार नाही। तर मित्रांनो, जी शासनाने सोपी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे कुटुंबातील सदस्य यांना जमीन हस्तांतरित करत असताना कोणताही टॅक्स किंवा प्रत्यक्ष कर हा लागणार नाही। तर आपण बघूया कुटुंबातील सदस्य नेमके कोण आहेत आणि प्रत्यक्षात प्रक्रिया कशा पद्धतीने सोपी झालेली आहे। सर्वप्रथम आपण समजून घेऊया की नेमकी यापूर्वीची समस्या काय होती। महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा 1961 अंतर्गत जादा जमीन सरकारने ताब्यात घेऊन भूमिहीन, दुर्बल घटक आणि माजी सैनिकांना वाटप केली होती। पण नंतर जर ही जमीन कुटुंबामध्येच वाटायची असेल किंवा वारसांना द्यायची असेल तर अनेक वेळा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असायची आणि त्याकरता नजराना किंवा टॅक्स सुद्धा आपल्याला भरावा लागत होता। आता याचा परिणाम ग्रामीण भागावरती कशा पद्धतीने झाला होता तेही समजून घेऊया। कुटुंबातील वाटप करणे यामुळे महाग झालेले होते, कागदपत्रांमध्ये ही प्रक्रिया अडकली जात होती आणि नोंदणी प्रक्रिया उशिरा होत होती आणि यामुळे जे काही वाद होते ते वाढत चालले होते। ही अडचण लक्षात घेऊन शासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना या 28 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार दिलेल्या आहेत। आता आपण बघूया मुख्य बदल या शासन निर्णयाने प्रक्रियेत काय झालेला आहे। तर कुटुंबातील वाटप आता हस्तांतरण म्हणून धरले जाणार नाहीये। तर नवीन निर्णयानुसार जर खालील प्रकारे दिली गेलेली जमीन किंवा हस्तांतरण हे वारसा हक्काने, मृत्यूपत्राद्वारे, हक्कसोड पत्राद्वारे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर वाटप हे आता हस्तांतरण मानले जाणार नाही। याचा सर्वात मोठा फायदा अशा प्रकरणात नजराना रक्कम आपल्याला भरावी लागणार नाही। याचाच अर्थ म्हणजे कुटुंबातील जमीन वाटप करताना आता आर्थिक भार हा टळणार आहेत। आता आपण समजून घेऊया कुटुंबातील सदस्य म्हणजे कोण। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंब या संज्ञेत खालील व्यक्ती या येत असतात। यामध्ये वडील, आई, पती किंवा पत्नी, मुलगा, नातू, भाऊ, अवलंबित बहीण किंवा मुलगी, हिंदू संयुक्त कुटुंबातील सदस्य, कुटुंबावर अवलंबून असलेली घटस्फोटित मुलगी, तसेच फॅमिली युनिटमध्ये व्यक्ती, त्याचा तिचा जोडीदार, अल्पवयीन मुले, अवैध मुलगी यांचा समावेश होत असतो। तर आपण बघूया कुटुंबाबाहेरील व्यक्तीला जर आपण जमीन विकल्यास तर काय होणार आहेत। जर हीच जमीन कुटुंबातील सदस्याऐवजी इतर कोणाला दिली तर ते हस्तांतरण समजलं जाईल। अशा वेळेस पूर्वीप्रमाणे नियम हे लागू असतील, नजराना भरावा लागेल, जिल्हाधिकाऱ्यांची, तहसीलदार यांची परवानगी आवश्यक असणार आहे। आता आपण बघूया शासन या निर्णयापर्यंत का पोहोचलं, याला न्यायालयीन आधारही कोणकोणते आहेत ते। कुटुंबातील सहधारकांनी आपसापसात मालमत्ता वाटून घेणे हे स्वतंत्र हस्तांतरण मानले जात नाही, म्हणून शासनाने ही बाब स्पष्टपणे GR मध्ये नमूद केलेली आहे आणि त्यावरील टॅक्स सुद्धा आता माफ केलेला आहे। आता आपण हे हस्तांतरण उदाहरणाने समजून घेऊया, म्हणजे आपल्याला सविस्तरपणे हे समजून येईल। वडिलांना सरकारकडून जमीन मिळाली, वडिलांच्या मृत्यूनंतर ती जमीन 2 मुलांमध्ये वाटली गेली तर आता यावरती कोणतेही नजराना शुल्क हे लागू असणार नाही। अजून दुसरे उदाहरण आपण आता समजून घेऊया। तीच जमीन गावातील इतर व्यक्तीला
विकली या प्रकरणामध्ये जमीन हस्तांतरण झाली असे मानले जाईल आणि येथे नजराना शुल्क लागू होतो। आता आपण बघूया या नवीन शासन निर्णयाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे। या शेतकऱ्यांना आर्थिक बचत होणार आहे, प्रक्रिया जलद सोपी झालेली आहेत, वारस नोंद सुद्धा सोपी करण्यात आल्यामुळे वाद आता कमी होणार आहे। सरकारी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या सुद्धा या शासन निर्णयामुळे आता कमी होणार आहे। हा निर्णय विशेषतः लहान मध्यम शेतकरी कुटुंबासाठी मोठा दिलासा असणार आहे। नागरिकांनी शेतकऱ्यांनी आता पुढे काय करावं लागणार आहे तेही समजून घ्या। जर तुमच्या कुटुंबात जमीन वाटप करायची असेल तर 7/12 आणि फेरफार आपल्याला नोंदी तपासाव्या लागतील, वारस नोंदणी करावी लागेल, हक्क सोड वाटप कागदपत्र व्यवस्थित तयार करून आपल्याला तलाठी आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधून कुटुंबातील वाटप असल्याचं सिद्ध करावं लागेल। तशी कागदपत्रे आपल्याला दाखवून द्यावं लागतील। त्यानंतरच आपलं जे काही हस्तांतरण हे विना टॅक्स किंवा विना नजराना भरल्याचं होणार आहे। आता मुख्य कायदेशीर सल्ला, प्रत्येक प्रकरण हे वेगळे असतं। कुटुंबातील सदस्यांची व्याख्या आपल्याला प्रत्येक वेळी तपासावी लागते। बाहेरील व्यक्ती असल्यास वेगळे नियम लागू होत असतात। आवश्यकता असल्यास आपण वकील किंवा महसूल अधिकाऱ्यांचा सल्ला अशा प्रकरणामध्ये नक्की घ्यावा। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय शेतकरी कुटुंबासाठी स्वस्त, सोपा आणि स्पष्ट जमीन वाटप करण्याचा मार्ग हा मोकळा करतोय। योग्य माहिती असेल तर अनेक अनावश्यक खर्च आणि अडचणी आपल्याला टाळू शकतात। आपला असाच खर्च टाळायचा असेल हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या कुटुंबातील नातेवाईक, मित्र यांना नक्की शेअर करा। अशीच अचूक सोप्या भाषेतील सरकारी माहिती, योजनांची माहिती आपल्याला हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।